नमस्कार मित्रांनो, एस-आय-आर फॉर्म मोबाईलवरती कसा भरायचा या संदर्भाचा आजचा व्हिडिओ आहे. पण एस-आय-आर म्हणजे काय आणि हे कशासाठी करायचं आहे या संदर्भात आपण थोडी माहिती घेऊया. एस-आय-आर म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन, म्हणजे तुमच्या मतदानाची चाळणी. तुमचा जो मतदान आहे यामध्ये काही दुरुस्ती असेल, म्हणजे तुमच्या नावात असेल, पत्त्यात असेल, अजून काही गोष्टी असतील. या संदर्भात सर्व काही दुरुस्ती या एस-आय-आरच्या माध्यमातून होणार आहे. तर एस-आय-आर कोणाकोणाला करायचं आहे? ज्यांचं मतदान कार्ड काढलेलं आहे आणि ज्यांनी कोणी मतदान केलेलं असेल, तर त्या सर्वांना एस-आय-आर हे आता करायचं कंपल्सरी झालंय. तर एस-आय-आर नोंदणी आपण ऑफलाईन, म्हणजे फक्त कागदावरती फॉर्म भरून कशी करायची आणि घर बसल्या मोबाईलवरती कशी करायची, या संदर्भातला व्हिडिओ हा पूर्ण व्हिडिओ बघा. आणि महत्त्वाचे 2 मुद्दे मी या व्हिडिओमध्ये शेवटी सांगितलेले आहेत. ते तुम्ही आवर्जून हा व्हिडिओ पूर्ण पहा. सर्वात प्रथम तुम्हाला तुमचं प्ले स्टोअर ओपन करायचंय. मी सांगितल्याप्रमाणे तुमचं प्ले स्टोअर ओपन करा. त्यामध्ये तुम्ही बघा ई-सी-आय-नेट हे ॲप तुम्हाला सर्च करायचं आहे. तर अशा प्रकारे ते ॲप येईल, तुम्हाला ते मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं आहे. ते इन्स्टॉल केल्यानंतर त्याला तुम्ही ओपन करायचं आहे आणि ओपन केल्यानंतर तुम्ही ते बघू शकता. कोपऱ्यामध्ये उजव्या साईडला सर्च युअर नेम इन एस-आर. एस-आरचा अर्थ असा आहे, की 2002 जर तुमच्या घरामध्ये कोणी त्यावेळेस मतदान केलं असेल 2002 साली किंवा त्याच्या पहिले, तर त्यांचा जो काही डाटा असेल तो आपला सर्च करायचा आहे. हाच एस-आय-आरचा मेन मुद्दा आहे. तर बघा, सर्च इन युअर एस-आर हे आपल्याला त्याच्यावर क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी बघा, आता मी तर त्यावेळेस माझं एस-आय-आर तर नव्हतं, पण मी माझ्या आई-वडिलांचं नाव त्यामध्ये होतं 2002 सालच्या पहिल्या यादीमध्ये. मी त्यांचं नाव सर्च करतो. त्यासाठी माझं मी राज्य सिलेक्ट करतोय बघा. त्यानंतर माझा जिल्हा, तसं तुम्ही तुमच्या प्रकारे तुमचं राज्य, जिल्हा, तालुका तुमच्या त्याप्रमाणे सर्च करा. त्यानंतर तुमचा पोलिंग स्टेशन नंबर, म्हणजे तुमचं गाव असेल किंवा नगरपंचायतमधला वार्ड असेल, नगरपंचायत, नगर परिषद जो वार्ड असेल तो वार्ड तुम्हाला सर्च करायचा आहे. तर पोलिंग स्टेशनमध्ये माझा जो वार्ड क्रमांक आहे तो मी सर्च करतो. त्याप्रकारे तुम्ही तुमचं सर्च करा. त्यानंतर सरळ खाली या, बाकी पुढे काहीच भरू नका. आणि जे मॅन्डेटरी दिलं बघा खाली, इलेक्ट्रोल फुल नेम इन लास्ट एस-आय टू, फुल नेम टाका, मिडल नेम टाका, लास्ट नेम टाका. जे तुम्हाला सर्च करायचं तुम्ही सर्च करा, त्याप्रमाणे तुमचं दाखवेल आणि त्याचंच तुम्हाला जे लागणार तुम्हाला मी सांगतोय. तर माझ्या केसमध्ये मी टाकतोय बघा. असं तुम्हाला तुमच्या घरच्यांचं, आईचं, वडिलांचं किंवा ज्यांचं आजोबाजूबांचं नाव असेल तुम्हाला ते टाकायचं आहे आणि सर्चच्या बटनावर क्लिक करायचं आहे. तर बघा, असे तुमची घराची माहिती ओपन होईल पुढे बघा. तसं तुम्ही एक स्क्रीनशॉट काढून घ्या. यातलं आपलं मेन काय लागतं तुम्हाला सांगतो. यामध्ये तुमची माहिती ओपन झाल्यानंतर लक्षात घ्या, तुमचा एसी नंबर तालुक्याचा, ओके. त्यानंतर तुमचा पोलिंग स्टेशन नंबर, बूथचा नंबर, बूथ नंबर आणि तुमचा पार्ट सिरियल नंबर, तुमच्या फॅमिलीमधला जो नाव आहे त्यांचा लक्षात घ्या. तर तुम्ही स्क्रीनशॉट काढा. त्याच्यानंतर सरळ मागे या. मागे आल्यानंतर आता बघा, कोपऱ्यात तुम्हाला एक लॉग इनचं चिन्ह दिसतंय सर्कल, त्याच्यावरती क्लिक करा. आणि जर तुम्ही नवीन रजिस्ट्रेशन केलेलं नसेल या ॲपमध्ये, तर न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करून नवीन रजिस्ट्रेशन करा. सोपी प्रोसेस मला दाखवतो. इथे तुमचा मोबाईल नंबर, सेंड ओटीपी करून नाव करा. तर मी टाकलेलं आहे, तर त्यामुळे मी डायरेक्ट मोबाईल नंबर टाकणार आहे. तर माझ्या केसमध्ये मी मोबाईल नंबर टाकून सेंड ओटीपी यावरती क्लिक करतोय. सेंड ओटीपी क्लिक केल्यानंतर तुमचा रजिस्टर नंबर जो असेल त्यावरती एक ओटीपी येईल. तो ओटीपी तुम्हाला तिथे टाकायचा आहे. आता माझ्या केसमध्ये जो ओटीपी आला मी तो तिथे टाकतोय. तुम्हाला सेम करायचं, लॉग इन करा. तर लॉग इन केलं तर बघा, इथं अपडेट प्रोफाईल म्हणा किंवा नाही केलं तरी चालेल, बॅकला या. तर बघा, प्रोसेस केल्यानंतर आता तुमचा हा डॅशबोर्ड ओपन झाला तुमच्या प्रोफाईलचा. लक्षात घ्या, यासाठी 2 महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. तर हा व्हिडिओ स्किप करू नका. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तसं आपल्याला आता एस-आय-आर कसं करायचं तर व्हिडिओ बघा, काळजीपूर्वक पहा. तर वोटर रजिस्ट्रेशन फॉर्म यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं समोर ओपन होईल. त्यानंतर तुम्हाला फिल इन्व्हिटेशन फॉर्म ऑनलाईन यावरती क्लिक करायचं आहे. लक्षात घ्या, मी ज्या प्रकारचा त्याच प्रकारे तुम्हाला करायचं आहे. तुमचं राज्य निवडा. लक्षात घ्या, माझ्या केसमध्ये माझा राज्य निवडला. तुमचा इपिक नंबर लक्षात घ्या, तुमचा वोटिंग कार्ड नंबर जो असेल तो एन-एच असेल, एम-एल असेल, एन-एल असेल, जो तुमच्या वोटर कार्डवरती स्टार्टिंग आणि पुन्हा ते 7 डिजिट पुढचे नंबर असणार आहे त्या प्रकारे टाक. माझ्या केसमध्ये माझा नंबर टाकतोय बघा. त्या प्रकारे तुम्हाला टाकायचं आहे. तुम्ही त्या प्रकारे टाकू शकता. बघा, असं इपिक नंबर तुम्हाला सर्चच्या बटनवर क्लिक करायचं आहे. या प्रकारे माझी स्वतःची माहिती ओपन झाली आहे. त्यानंतर बघा, खाली दिलाय मोबाईल नंबर. इथे तुमचा जो नंबर आहे, जो आता चालू नंबर तुमचा असेल ते तुम्हाला टाकायचा आहे. तो टाकल्यानंतर तुम्हाला खाली सेंड ओटीपी यावरती क्लिक करायचं आहे. बघा, ओटीपी तुमच्या मोबाईलवरती आला असेल तर तुम्हाला तो ओटीपी टाकायचा आहे. माझ्या केसमध्ये मी टाकतोय बघा. ओटीपी टाकून तुम्हाला व्हेरीफाय ओटीपी करायचं आहे. लक्षात घ्या, व्हेरीफाय ओटीपी केलं बघा, क्लास खाली 3 ऑप्शन आहे, महत्त्वाचे ऑप्शन आहे, काळजीपूर्वक बघा. पहिला ऑप्शन काय आहे, माय नेम एक्झिस्टिंग इन इलेक्ट्रोल रोल ऑफ लास्ट एस-आय-आर, म्हणजे एस-आय-आर म्हणजे तुमच्या लास्ट एस-आय-आर मध्ये तुमचं नाव आहे का इलेक्ट्रोल? नाही, तेव्हा जन्म झाला होता पण मी 18 वर्ष पूर्ण नव्हतो, तर त्यामुळे ते माझं नाव तिथं नाहीये. सेकंड काय आहे, माय पॅरेंट नेम
हो, माझं पॅरेंट नेमचं नाव आहे. तर मग तो एक ऑप्शन आहे. 3 नंबरचा ऑप्शन बघा, माय पॅरेंट नेम, फादर नेम कारण एक्झिस्टिंग रोल एस-आय-आर 2526. जर 2526 मध्ये असेल, तर 2526 मध्ये नाही आपल्याला 2002चं टाकायचं आहे. म्हणून आपण सेकंड ऑप्शन आणि लास्ट ऑप्शन बघा काय आहे, नायदर माय नेम, पॅरेंट्स नेम, एक्झिस्टिंग एस-आय-आर म्हणजे कोणाचंच नाव जर 2002 मध्ये पण नसेल, तर त्यांनी शेवटचा 4 नंबरचा ऑप्शन निवडायचा आहे. तर ठीक आहे, माझं आई-वडिलांचं नाव आहे, तर मी सेकंड 2 नंबरचा ऑप्शन निवडतोय. ओके. त्यानंतर खाली या. खाली आलं तर बघा महत्वाच्या गोष्टी आहे. तुमचं राज्य सिलेक्ट करायचं तुम्हाला. बघा माझा तालुका सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही तुमचं पोलिंग स्टेशन नंबर तुम्हाला बोललो होतो बघा मी तुमच्या आई-वडिलांच्या जे तुम्ही मग स्क्रीनशॉट काढला नाव सर्च केल्यानंतर एस-आय-आर मधला तो पोलिंग स्टेशन नंबर काय आहे तुमचा तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. माझ्या केसमध्ये मी टाकतोय तर तुम्हालाही तुमचा टाकायचा आहे. बघा माझ्या मी सर्च केला टाकलाय. त्याच्यानंतर तुमचा तो पार्ट नंबर बघा ते तुम्हाला दिला होता त्यात स्क्रीनशॉट तुम्ही जो काढला तिथं तुमचा एसी नंबर तुमचा पोलिंग स्टेशन नंबर आणि पार्ट नंबर हे 3 नंबर त्यात होते. त्यातला मी एसी नंबर सिलेक्ट केला, पार्ट नंबर सिलेक्ट केला आणि आता सॉरी पोलिंग स्टेशन नंबर सिलेक्ट केल्यानंतर पार्ट नंबर टाकतो. तुम्ही पार्ट नंबर तुम्हाला टाकायचा आहे. मी माझ्या केसमध्ये टाकतोय आणि नेक्स्ट करायचं तुम्हाला बघा. तुमचं रिलेशन काय होतं त्यांचं ते पण तुम्हाला सिलेक्ट आईचं होतं का वडिलांचं ते सिलेक्ट करायचं आहे. तर माझ्या केस मी सिलेक्ट केलं तर प्रोसेस करतो बघा. तुम्हाला पण सिलेक्ट करायचं आहे आणि प्रोसेस करायचं आहे. सर्च करायचंय. सर्च केल्यानंतर तुम्हाला बघा इथे खाली त्यांचं नाव येईल ज्याचं तुम्ही टाकलेलं आहे आणि त्याचं रिलेशन काय आहे ते तुम्हाला दिसणार आहे. तर मी माय रिलेटिव्ह याच्यावरती क्लिक करायचोय आणि कंटिन्यू या बटनवर क्लिक करायचंय. आता तर तुम्हाला सर्च वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा अशी माहिती ओपन होणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमचं नाव वगैरे तुम्ही बघू शकता. त्यानंतर तुम्ही खाली आल्यानंतर बघा तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे, आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. त्यानंतर फादर नेम हे तुम्हाला टाकायचं आहे आणि जे ऑप्शन आहे ते ऑप्शन सोडून द्या. मदर नेम टाका, मदरचा ऑप्शनल नेम सोडून द्या, स्पाउस नेम ऑप्शनल आहे ते सोडून द्या. जे मॅन्डेटरी आहे ते तुम्हाला टाकायचं ऑप्शनल सोडून द्या. खाली तुमचा फोटो हा तुम्हाला टाकायचा आहे. तर ही सगळी माहिती मी भरून घेतोय. तर बघा अशा प्रकारे मी पूर्ण माहिती भरून घेतली आहे आणि लास्टला सबमिट या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर बघा हा पूर्ण फॉर्म तुम्हाला एकदा चेक करायचा आहे. त्याने दिलेला आहे ती पूर्ण माहिती तुम्ही भरली बरोबर आहे का नाही. तुमचं जन्मतारीख, आधार कार्ड नंबर, मोबाईल नंबर, त्याच्यानंतर तुमचं गार्डियन नेम जे तुमचं गार्डियन नेम असेल आणि डिक्लेरेशनला तुम्हाला आय हेअर डिक्लेअर आणि सबमिट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघा आता तुमची एक प्रोसेसिंग होते. बघा ते वाचू शकता. प्लीज वेट यू आर बिंग तुम्हाला त्याच्या आधारच्या पोर्टलला नेलंय. तुमचं नाव हे आता त्या आधारला व्हेरीफाय होणार आहे हे लक्षात घ्या. त्यामुळे तुमचा परत तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. माझ्या केसमध्ये मी टाकलाय आणि तुम्हाला सेंड ओटीपी या बटनावर क्लिक करायचं आहे. सेंड ओटीपीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा तुमच्या आधार कार्डला लिंक असलेल्या नंबरवरती एक ओटीपी येणार आहे. तर लक्षात घ्या तो ओटीपी महत्वाचा आहे तो तुम्हाला टाकायचा आहे. तर माझ्या केसमध्ये मी ओटीपी टाकतोय आणि सबमिट या बटनावर क्लिक करतोय. तर अशा प्रकारे तुमचं एस-आय-आरचा फॉर्म हा सबमिट झालेला आहे आणि लक्षात घ्या इथे बघा तुम्ही बघू शकता थँक्यू म्हणून आलेला आहे आणि एक रेफरन्स आयडी आपला आलेला आहे. त्याचा एक स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकता आणि अशा प्रकारे तुम्ही तुमचं एस-आय-आर पण घरी बसला करू शकतात. आता तुम्ही महत्वाचे मुद्दे तुम्हाला मी सांगितले की शेवटी तुम्हाला व्हिडिओ सांगणार आहे. तर लक्षात घ्या 2 मुद्दे महत्वाचे आहेत ते काय आहे ते जाणून घ्या. तर बघा मी तुम्हाला बोललो होतो की पहिला मुद्दा आपण बघूया. हा एस-आय-आर मोबाईलवरती घर बसला कोण करू शकतं. तर महत्वाची गोष्ट ज्यांच्या मतदान कार्डमध्ये आणि आधार कार्डमध्ये कुठलीही स्पेलिंग मिस्टेक नसेल म्हणजे त्यांचं आधार कार्ड आणि मतदान कार्डवरचं नाव हे तंतोतंत सेम असेल कुठलंही मिसमॅच नसेल तेच लोक हे करू शकतात. आणि दुसरी गोष्ट तुमचा आधार कार्डला जर मोबाईल नंबर लिंक आहे तोच मोबाईल नंबर जर तुमच्या मतदान कार्डला लिंक असेल किंवा तोही नंबर चालू असेल मतदान कार्डला लिंक असलेला तरच तुम्ही हे करू शकतात. अदरवाईज तुम्ही हे घर बसल्या मोबाईलवरती करू शकत नाही. तुम्हाला ते ऑफलाईन पद्धतीने बीओलकडे जाऊन करावं लागेल. वोटिंग कार्डला मोबाईल नंबर लिंक कसा करायचा तुम्ही साईडला बघू शकता की फॉर्म नंबर 8
हा तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे. हा कसा भरायचा संदर्भात संपूर्ण व्हिडिओ मी टाकलेला आहे. हा तुम्ही भरा आणि तुमच्या वोटिंग कार्डला मोबाईल नंबर लिंक करा. आणि दुसरी गोष्ट, आधार कार्डला मोबाईल नंबर तुमचा लिंक करायचा असेल, त्या संदर्भात तुम्हाला आधार सेंटरला जाऊन किंवा घर बसल्या मोबाईल नंबर लिंक कसा करायचा या संदर्भातला आपला व्हिडिओ आहे, तुम्ही तो बघा. असा मोबाईल नंबर आणि आधार कार्ड नंबर हे 2 लिंक करायचे. आणि दुसरी गोष्ट, आधार कार्डचं नाव आणि वोटिंग कार्डचं नाव हे तुम्हाला सेम करून घ्यायचे पहिले. हे सर्व तुमचं जर क्लिअर असेल, तर आता व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे तुम्ही तुमचं एस-आय-आर हे घर बसल्या करू शकतात. तर नक्की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास एक व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून सर्व लोक अगदी घर बसल्या सोप्या पद्धतीने आपलं एस-आय-आर हे नोंदवू शकतात. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.